नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी शेवगा बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. हे खायला खूप छान लागते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शेवगा बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथं 200 ग्रॅम शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, 3 शेवगे शेंगा घेतलेले आहेत आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटे आणि शेंगा. आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत बटाटे आणि शेंगा. एका बटाट्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर शेंगासुद्धा थोड्याशा लांब लांब आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. याची वरची साल काढून घ्यायची आपल्याला शेवग्याच्या शेंगावरची अशा प्रकारे. जेवढी निघेल तेवढी साल काढायची आपल्याला अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या शेंगा कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या शेंगा कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी शेवग्याच्या शेंगा सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि बटाटे सुद्धा. मी इथे कुकर घेतलेला आहे. आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे घालायचे आहेत आपल्याला. यामध्ये घालायचं आपल्याला 1 ग्लास पाणी. तर कुकरला झाकण लावून आपल्याला फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. एकच शिट्टी करायची आपल्याला, जास्त शेंगा आणि बटाटे शिजवायचे नाहीत. आपल्या कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. कुकर थंड होते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. इथं मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला घालायचे थोडेसे खोबऱ्याचे काप. लोखंडी तव्यावर मसाला भाजलेला मसाल्याची चव खूप छान लागते. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत. खोबरं आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे, थोडासा गोल्डन कलर झालेला आहे. आता आपल्याला हे साईडला सारून ठेवायचं आहे खोबरं. आता त्यामध्येच आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा उभा कापून घेतलेला आहे मी असा पातळ. ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजायचं आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जातो. कांदा सुद्धा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. आणखी 1 मिनिटभर आपल्याला हे खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. खोबरं अगोदरच भाजलेलं आहे, पण या कांद्याबरोबर आपल्याला 1 मिनिटभर आणखीन खोबरं भाजायचं आहे. कांदा आणि खोबरं आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. इथं मी एक मीडियम साईजचं टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर आणि खोबऱ्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. टोमॅटो घातल्यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान लागते आणि थोडासा दाटसरपणा येतो आपल्या भाजीला. तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप करू शकता टोमॅटो. व्यवस्थित आपलं टोमॅटो, कांदा आणि खोबरं आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घेऊया. कुकरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे. तर आपण झाकण काढून बघूया. 1 शिट्टीमध्येच आपल्या शेंगा आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. आपल्याला जास्त शेंगासुद्धा शिजवायचे नाहीत, असे व्यवस्थित शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. आता बटाटे आपल्याला सोलून याच्या जाड जाड फोडी करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या. तर एका अर्ध्या बटाट्याच्या आपल्याला 4 फोडी करायच्या आहेत. भाजून घेतलेला मसालासुद्धा आपला थंड झालेला आहे. मी इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला हा मसाला काढायचा आहे.
कांदा, टोमॅटो आणि खोबरं भाजून घेतलेलं. आता यामध्ये घालायचे आपल्याला मूठभर कोथिंबीर घालायची आहे. आता न पाणी घालता त्याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. लगेच आता आपण भाजी करायला घेऊया. इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे. जिरे आपले व्यवस्थित फुललेले आहेत. आता हे बनवून घेतलेलं वाटण घालायचं आपल्याला. आता हे वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी मसाला परतून घेतलेला आहे. मस्त आपलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घातलेली आहे. आता व्यवस्थित हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले करपू नये म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे. आता हा मसाला आपल्याला सुके मसाले घातल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. एक मिनिटभर मी शेंगा आणि बटाटा व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला जे कुकरमध्ये आपण शेंगा आणि बटाटा उकडलेला आहे तेच पाणी घालायचं आपल्याला. लागलं तर नंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरमच पाणी घालायचं आपल्याला. गरम पाण्यामुळं भाजीला चव खूप येते, छान येते आणि तरीसुद्धा छान येते गरम पाण्यामुळं. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 2 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. जास्त शिजवायची नाही कारण आपण बटाटा आणि शेंगा अगोदरच शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त भाजी आपल्याला शिजवायची गरज नाही. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटासाठी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट मी भाजी शिजवून घेतलेली आहे. मस्त आपली तर्रीदार शेवगा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. यावरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. मस्त तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. खायला सुद्धा अप्रतिम लागते ही भाजी. आता गॅस बंद करून आपण सर्व करून घेऊया.